नमस्कार, मी अनिकेत. महाराष्ट्र टीव्ही 24च्या मराठी बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. बातम्या जाणूया सविस्तर. त्यापूर्वी एक नजर ठळक घडामोडींवर. छत्रपती संभाजीनगर येथे विश्वकर्मा जयंतीनिमित्त शहरात भव्य शोभायात्रेचे आयोजन. मुंबई स्थित शेतकऱ्यांना त्यांच्या ऊसाचे 2 पैसे जास्त मिळाले पाहिजे, अभिजित पाटलांचं वक्तव्य. मुंबई येथे मोदी यांच्या नेतृत्वामुळे अनेक नेते प्रभावित, नेते राहुल नार्वेकर यांचं विधान. आता सविस्तर वृत्त. विश्वकर्मा यांची जयंती मोठ्या उत्साहात सर्वत्र साजरी होत आहे. लोहार, सोनार व इतर समाज विश्वकर्मा जयंती दरवर्षी साजरी करतात. विश्वकर्मा जयंतीनिमित्त छत्रपती संभाजीनगर येथे विश्वकर्मा समितीच्या वतीने शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले. या शोभायात्रेच्या माध्यमातून समाजामध्ये विश्वकर्मा कोण आहेत, त्यांचे कार्य काय याची माहिती दिली जाते. फुगडीचे खेळ खेळत ढोल ताशाच्या गजरात ही शोभायात्रा संपूर्ण शहरातून काढण्यात आली आहे. प्रभू विश्वकर्मा जयंती उत्सव लोहार समाज उत्सव समिती 2024 च्या माध्यमातून आम्ही प्रत्येक वर्षी हा कार्यक्रम सादर करत असतो आणि मिरवणुकीच्या माध्यमातून लोकांना सुद्धा समाजामध्ये विश्वकर्मा देवता काय आहे किंवा त्यांचं कार्य काय आहे याविषयी जागृती व्हावी, माहिती व्हावी म्हणून आम्ही अशा पद्धतीने हे मिरवणुकीचं आयोजन करत असतो. त्या वातावरण निर्मिती होते, समाजामध्ये प्रबोधनची गोष्ट होते आणि या पद्धतीने आम्ही आता हे इथून मिरवणूक करून तिरुमला मंगल कार्यालय जे त्या ठिकाणी आम्ही जाणार आहोत आणि त्या ठिकाणी सुद्धा प्रवचन आणि विश्वकर्माविषयीची समाज बांधवांना प्रबोधन होणार आहे. तर अशा पद्धतीने हे नियोजन असतं. यामधून इतर गोष्टीसुद्धा प्रबोधनापर आम्ही त्याच्यामध्ये सादर करत असतो किंवा छोट्या मुलांसाठी स्पर्धा असतील, रांगोळी स्पर्धा असतील महिलांसाठी. तर अशा पद्धतीचे एक सांस्कृतिक आणि सामाजिक असं आयोजन आमचं होत असतं आणि या माध्यमातून अनेक सामाजिक जे उपक्रम आहेत ते पण सुद्धा आम्ही हाती घेत असतो. त्या माध्यमातून लोकजागृती होते, समाज प्रबोधन होते. संदीपान थोरात, मी स्वागताध्यक्ष आहे या समितीचा. प्रभू विश्वकर्मा हे सुतार, लोहार, ताम्रकार, शिल्पकार या सगळ्या जातींचा एक समूह बनलेलं एक विश्वकर्मा दैवत आहे आणि या दैवताची सर्वत्र विश्वकर्मा म्हणून पूजा केली जाते. इंजिनिअरिंग क्षेत्रात असो किंवा कुठल्याही क्षेत्रात असो, इंडस्ट्रीज औद्योगिक क्षेत्रातसुद्धा विश्वकर्माची पूजा केली जाते. कारण विश्वकर्मा हे कौशल्याचं आराध्य दैवत्य असं समजलेलं गेलेलं आहे आणि त्याचं कौशल्य हे प्रत्येकाने आत्मसात करावं असं करण्यासाठी या विश्वकर्माची महती या जगामध्ये प्राप्त झालेली आहे. यासाठी विश्वकर्माने रावणाची लंकासुद्धा बांधण्याचं काम विश्वकर्मानेच केलेलं आहे. ती सुद्धा विश्वकर्माची देण आहे. म्हणून सर्वांनी या विश्वकर्मा जयंतीनिमित्त आज शहरामध्ये सर्व ठिकाणी विश्वकर्मा जयंती साजरी होत आहे. पहिल्यांदा आम्ही 20 वर्षापूर्वी फक्त एका ठिकाणी जयंती साजरी होत होती, यनसाच्या मंदिरावर. परंतु नंतर लोहार समाजाने पुन्हा सुरू केली आणि अशा ठिकाणी आज कमीत कमी 10 ते 15 ठिकाणी विश्वकर्मा जयंती साजरी होत आहे. आनंदाचा उत्सव भारावून या शहरात मोठ्या उत्साहाने आनंदाने जयंती साजरी करण्यात येत आहे. सुतार, लोहार, ताम्रकार, शिल्पकार हे सर्व समाज या विश्वकर्मा देवतेला पूजन करून त्यांचं समाज बांधव आणि सर्वांना उपदेश करण्यासाठी झटत आहे सर्व समाज बांधव आणि सर्वांना शुभेच्छा देण्याचं काम या प्रसंगी करतो. माझं नाव विलास चंदने, विश्वकर्मा सुतार समाज अध्यक्ष. ब्रह्मांड निर्माते विश्वकर्मा भगवान विश्वकर्मा यांची आज जयंती. या जयंतीच्या निमित्ताने मी संपूर्ण शहरवासियांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. आज या ठिकाणी प्रचंड उत्साह आहे. आपण बघतो की जल्लोष आहे. एक आगळं वेगळं असं हे दैवत ज्यांची आज जयंती. मला वाटतं एकेकाळच्या देवी देवतांचं सुद्धा मंदिरं उभारण्याचं काम त्यांच्या माध्यमातून झालं असे ते भगवान विश्वकर्मा. आणि मला वाटतं भगवान रामाकरता जेव्हा हनुमंताने सेतू बांधून सीता मातेला आणण्याचं जे सेतू पूल जो होता त्याच्यात मार्गदर्शनसुद्धा आज भगवान विश्वकर्मांचं आहे, आम्ही विसरू शकत नाही. श्रीरामाचं मंदिर झालं एक मोठी गोष्ट आहे, परंतु त्यामागचे जे खऱ्या अर्थाने ज्यांनी हा मार्ग दाखवला ते भगवान विश्वकर्मा. सीता मातेला सोडून आणण्याकरता रावणाच्या ह्याच्यातनं
जो मार्ग दाखवला ते ज्या पद्धतीने तो सेतू बांधला घेतला, खऱ्या अर्थाने त्याच्यामध्ये मार्गदर्शन होतं भगवान विश्वकर्मांचं. म्हणूनच श्रीरामाची मूर्ती स्थापन अयोध्येमध्ये झाली असताना आपण श्रीरामाचं वंदनच करू, परंतु हे वर्ष महत्त्वाचं आहे भगवान विश्वकर्मा यांच्या जयंतीचं. म्हणून भगवान राम आणि विश्वकर्मांचं सुद्धा कुठंतरी एक जवळचं या ठिकाणी संबंध आलेला आहे, हे मी या ठिकाणी आवर्जून सांगेन. जय विश्वकर्मा. केंद्र सरकारने ऊसाच्या FRP मध्ये वाढ करण्यासंदर्भात घेतलेल्या निर्णयाबद्दल साखर उद्योजक अभिजित पाटील यांनी केंद्र सरकारचे अभिनंदन केले आहे. मात्र दुसरीकडे साखर उद्योजक म्हणून या निर्णयाकडे पाहताना साखरेची निर्यात बंदी उठवावी आणि साखरेचा दर 40 रुपये किलो करण्याची मागणी केली जात आहे. FRPचा निर्णय सरकारने 3400 रुपये करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याबद्दल केंद्र सरकारचे अभिनंदन आहे. परंतु शेतकऱ्यांना त्यांच्या ऊसाचे 2 रुपये जास्त मिळाले पाहिजे आणि ही साखर कारखानदाराची देखील अपेक्षा असते. दुसऱ्या बाजूला साखर कारखानदारीला अडचणीत आणण्यासाठी MSP मिनिमम शुगर प्राइसची किंमत फक्त 3100 रुपये क्विंटल ठेवली आहे. याचबरोबर निर्यात बंदी साखरेवर केली आहे. इथेनॉल तयार करण्यावर देखील बंदी घातली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना 3400 रुपये प्रति टन अधिकचे पैसे देत असताना भविष्यात साखर कारखानदारीला अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे सरकारने FRP बरोबर MSP म्हणजेच साखरेचा दर प्रति रुपये 40 रुपये किलो केला पाहिजे. FRPचा निर्णय सरकारने 34 रुपये करण्याचा घेतला आहे, त्याबद्दल सहर्ष स्वागत आहे. शेतकऱ्याला 2 रुपये जास्त मिळाले पाहिजे ही कारखानदाराची देखील आमची देखील भूमिका आहे. परंतु दुसऱ्या बाजूला साखर कारखानदारीला अडचणीत आणण्यासाठी त्या ठिकाणी MSP मिनिमम शुगर सेल प्राइस ही जी आहे ती मात्र 3100 रुपये ठेवली आहे आणि दुसऱ्या बाजूला 3400 रुपये हा FRPचा भाव केला आहे. त्याचबरोबर निर्यात बंदी त्या ठिकाणी साखरेवरती केली आहे आणि त्या ठिकाणी इथेनॉलवरती देखील बंदी घातल्यामुळं साखर कारखानदारीला हे 3400 रुपये देण्यासाठी सरकारनं त्याला पूरक गोष्टी करणं गरजेचं आहे. परंतु सरकार हे त्या ठिकाणी MSP वाढवण्याच्या बाबतीत, निर्यात बंदी उठवण्याच्या बाबतीत आणि इथेनॉलच्या बाबतीत जे सकारात्मक भूमिका घ्यायला पाहिजे ती घेत नाही आणि त्यामुळे साखर कारखानदारीला खूप मोठ्या अडचणी त्या सामोरे जाण्याची पुढच्या काळामध्ये वेळ येऊ शकते. परंतु सरकारने तातडीने ह्याच्यावरती निर्णय घेऊन MSP जशी FRP वाढवली तशी MSP देखील 40 रुपये करणं अत्यंत आवश्यक आहे आणि ती तातडीनं करणं गरजेचं आहे. म्हणजेच 4000 रुपये प्रति क्विंटल. पक्ष आणि चिन्ह दोन्ही अजित पवार गटाकडे गेल्यामुळे आणि निर्णय दिल्यानंतर चांगलाच गदारोळ माजला आहे. याच मुद्द्यावर एका गटाला न्याय मिळत असतो तर न्यायालयात दाद मागणे हा त्यांचा अधिकार आहे. मी त्यांना थांबवू शकत नाही. मी निकाल दिला तो घटनेला धरून आणि पुराव्यांच्या आधारे दिला आहे. मी दिलेला निर्णय शाश्वत व जस्टिफाईड आहे. कोणतीही घटनाबाह्य प्रक्रिया यात दिसत नाही, असं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केलंय. अदालत में जाना हर एक व्यक्ति का अधिकार है. यदि किसी को किसी ऑर्डर से वो असंतुष्ट है, उसे यदि लगता है कि उसका फंडामेंटल राइट इससे अफेक्ट हुआ है, वो अदालत जा सकते हैं. उस पर ना मैं रोक डाल सकता हूँ ना आप डाल सकते हो. लेकिन अदालत में याचिका दाखिल की यानी मेरा निर्णय गलत हुआ है, इसका मतलब ये नहीं होता. मेरा निर्णय ये लीगली टेनेबल, सस्टेनेबल और जस्टिफाइड निर्णय है. ये निर्णय मैंने संविधान में जो प्रावधान है उनके आधार पर, जो विधानसभा के इस विषय के नियम है उनके आधार पर मेरे सामने जो एविडेंस रखा गया था उसके आधार पर लिया गया निर्णय है. और ये निर्णय देते वक्त मैंने सुप्रीम कोर्ट के फैसले का हर एक पॉइंट का रेफरेंस दिया है और वो कैसे जस्टिफाई होता है इसके बारे में भी मैंने अपने निकाल में निर्णय में बताया है. और इसलिए मैं समझता हूँ केवल निर्णय प्रक्रिया के ऊपर प्रभाव डालने के लिए ऐसे आरोप किए जाते हैं, लेकिन मैं ऐसे आरोपों से प्रभावित नहीं होता. मैं कानून के दायरे में रहकर जो प्राविधान है उसके आधार पर ही निर्णय देता हूँ. जहाँ तक आरोप करने का सवाल आता है, आप जानते हो जब इलेक्शन कमीशन ने किसी पार्टी के अपेक्षा के अनुसार निर्णय दिया तो इलेक्शन कमीशन के ऊपर गलत बयान किया गया, कोर्ट्स के ऊपर गलत बयान किया गया, स्पीकर के ऊपर गलत बयान किया. जो इंस्टीट्यूशन इनके मन के खिलाफ निर्णय देती है उस इंस्टीट्यूशन को ये टारगेट करते हैं. देखिए, भारतीय जनता पिछले कुछ दिनों में हमने देखा है भारतीय जनता पार्टी
आकर्षित हो रहे थे और उन्होंने प्रधानमंत्री नरेंद्र जी मोदी के नेतृत्व से प्रभावित होकर उनके नेतृत्व को पूरे देश में माना गया है, देश में सेलिब्रेट किया गया है। उसी तरह अनेक नेताओं को भी भारतीय जनता पार्टी से जुड़ना था और पिछले कई दिनों से वो जुड़ रहे हैं, लेकिन अमीन पटेल जी का इससे कोई पॉलिटिकल संबंध नहीं था। मेरे साथ वो एक मंच पे थे क्योंकि हमारे दोनों की कंस्टिट्यूंसी से जो जे फ्लाईओवर जाता है उसके नीचे के गार्डन स्पेस को ब्यूटिफाई करने का प्रोजेक्ट कल हमने उसका आरंभ किया और क्योंकि वो दोनों के विधानसभा क्षेत्र से जुड़ा हुआ था इसलिए वो मेरे साथ एक मंच पे थे। इसका कोई भी राजनीतिक संबंध नहीं है। बातमीपत्रामध्ये वेळ झाली आहे एक छोट्याशा विश्रांतीची। भेटूया एक छोट्याशा विश्रांतीनंतर। आंखों की संपूर्ण देखभाल के लिए मध्य भारत का जाना माना नाम माधव नेत्रालय। यहाँ आंखों की पूरी तरीके की जांच के साथ सभी प्रकार के ऑपरेशन किए जाते हैं। मोतिया बिंदु, काज बिंदु, रेटिना साथ ही कॉर्निया के उपचार भी होते हैं। तिरछेपन और युवाओं में चश्मा हटाने का ऑपरेशन भी आधुनिक लेजर तरीके से होता है। आंखों की सभी समस्याओं व अधिक जानकारी के लिए संपर्क करें माधव नेत्रालय, साई मंदिर के पास, गजानन नगर टी पॉइंट, अजनी, नागपुर। डायल करें 678 5200 या माधव नेत्रालय प्रीमियम सेंटर, वासुदेव नगर मेट्रो स्टेशन के पास, हिंगना टी पॉइंट, नागपुर। डायल करें 350 2300। सेंट्रल प्रोविंशियल स्कूल एंड जूनियर कॉलेज शिक्षा पाए अब संस्कार के साथ। डे बोर्डिंग एंड रेसिडेंशियल स्कूल फैसिलिटीज, लाइब्रेरी, लैबोरेटरीज, कंप्यूटर रूम, डिजिटल क्लासरूम्स, म्यूजिक, vocal and instrumental, dance, classical and western, sports, indoor and outdoor. Central Provincial School and Junior College, 38 Vedahari Outer Ring Road, Post Besa, Nagpur. Our branches at Rameshwari and Vedahari. Contact number 7276066999 and 7276055999. Central Provincial School and Junior College. विश्रांतीनंतर आपलं परत एकदा स्वागत। भाजपा प्रमुख जे.पी. नड्डा यांच्यावर संजय राऊत यांनी आपली शाब्दिक तोफ पुन्हा सुरू केली आहे। नड्डांना चंडीगडच्या निकालावर बोलण्याचं आवाहन संजय राऊतद्वारा करण्यात आलंय। भाजप देशातील निवडणुका कशा प्रकारे जिंकत आहे हे चंदीगडच्या महापौर निवडणुकीने दाखवून दिलं आहे। सुप्रीम कोर्टाने तुमचं एवढं वस्त्रहरण करून सुद्धा तुमचा खोटारडेपणा, चोऱ्या लबाड्या निवडणुकीत उघड्या केल्या असूनही तुम्ही 370च्या बाता मारता, असं विधान संजय राऊत यांनी केलंय। चंदीगडच्या निकालावर बोला। जे.पी. नड्डा यांना माझं आव्हान आहे की भारतीय जनता पक्ष या देशामधल्या निवडणुका कशा पद्धतीने जिंकताय हे चंदीगडच्या महापौर पदाच्या निवडणुकीने दाखवून दिलं। सुप्रीम कोर्टने तुमचं एवढं वस्त्रहरण करून सुद्धा तुमचा खोटारडेपणा, तुमच्या चोऱ्या लांड्या लवाड्या निवडणुकीतल्या उघड करून सुद्धा तुम्ही 370 पार वगैरे ज्या काय घोषणा करताय ती लोकशाहीची थट्टा आहे। याचा अर्थ तुम्ही 370 जागा जिंकण्यासाठी यंत्रणा आधीच ताब्यात घेतली आहे, पण आम्ही ती होऊ देणार नाही। जे.पी. नड्डा काल इतकंच म्हणालेले नाहीयेत। जे.पी. नड्डांनी काल त्यांच्या भाजपच्या कार्यकर्त्यांना आवाहन केलंय, पदाधिकाऱ्यांना, की साधेपणानं जगा। आपण पाहिलं असेल की 50 लाखाचं घड्याळ वापरू नका, महागड्या गाड्यातून फिरू नका, असं आवाहन केलंय का? सामान्य माणसात जाताना श्रीमंतीचा थाट दाखवू नका, म्हणजे मोदी करतात तसं गरिबीचं ढोंग करा, ढोंग करा, म्हणजे राडोचं घड्याळ वापरू नका। 100% भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांच्या हातामध्ये महागडी घड्याळ आहेत। 90% भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आणि नेते परदेशी गाड्यांतून फिरतात, आहेत की नाहीत हे नड्डांनी सांगावं। नरेंद्र मोदींच्या खिशाला जो पेन आहे त्याची किंमत 25 लाख रुपये आहे। मोदींच्या हातातल्या घड्याळाची किंमत काढा। मोदींचा सूट 10 ते 15 लाखाचा। मोदींचं विमान, ज्या विमानातून मोदी फिरतात
ते खास मोदींसाठी घेतलेलं 20,000 कोटीचं विमान, हा मोदींचे सगळे मित्र, हे अब्जाधीश, कोणी गरीब नाही, चहा विकणारा कोणी नाही त्याच्यामध्ये. तेव्हा JP नड्डा यांनी हे ढोंग बंद केलं पाहिजे. भारतीय जनता पक्षानं निवडणुकीच्या तोंडावरची ढोंगबाजी आहे ही बंद करून गरिबांना जे हवं आहे, तुम्ही एका बाजूला शेतकऱ्यांवर गोळ्या झाडता, शेतकऱ्यांच्या हत्या करता, या महाराष्ट्रामध्ये गरिबीची थट्टा उडवता, या महाराष्ट्रामध्ये आमदार खासदारांना 50-50 कोटींना विकत घेऊन सरकार बनवता, हा, आणि तुम्ही दुसऱ्या बाजूला आपल्या कार्यकर्त्यांना सांगताय की महागड्या गाड्या वापरू नका, महागडी घड्याळं वापरू नका. जरा आपल्या कार्यकर्त्यांच्या मनगटाकडे जरा फोटो काढा, सगळ्यांचे व्हिडिओ, आणि लोकांना दाखवा, म्हणजे कोण कशी महागडी घड्याळं वापरतायत. घड्याळ वापरणं गुन्हा नाही, कदाचित त्यांना भीती वाटत असेल घड्याळांची, आणि म्हणून त्यांनी पवारांचे घड्याळ काढून घेतला असेल. महाराष्ट्राचे नव्हे देशाच्या जनतेने ठरवलं आहे की यांचे महागडे सूट उतरवायचे, यांची महागडी घड्याळं भंगारात टाकायची, आणि ही जी शाही आहे ही फक्त लोकशाही राहील, हुकुमशाही जाईल. ही शाही आम्हाला माहिती आहे. या महाराष्ट्रात सध्या जे सुरू आहे अशांतता, अस्वस्थता, सामाजिक अस्वस्थता, राजकीय झुंडशाही, ह्याच्यावरती नड्डांना महाराष्ट्रातून बोलावं असं वाटलं नाही. इकडलं त्यांचं जे सरकार आहे ते ज्या प्रकारे महाराष्ट्राची लूट करतायत, दरोडे टाकतायत, त्याच्यावर नड्डा यांना आपलं मत व्यक्त करावं असं वाटलं नाही. नड्डाने जे मत व्यक्त केलेलं आहे ते सगळ्यात आधी नरेंद्र मोदींना लागू होतं. त्यांचा जो श्रीमंती थाट आहे या देशाच्या प्रधानमंत्र्यांचा, हा गेल्या 70 वर्षामध्ये इतकी श्रीमंती कोणत्याही प्रधानमंत्र्यानं भोगली नव्हती, उपभोगली नव्हती. फक्त श्रीमंती आहे, आणि ती सुद्धा जनतेच्या लुटलेल्या पैशावर. इलेक्ट्रॉल बॉन्ड. आदिवासी समाजाला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकार विविध योजना राबवित असते. त्या योजनांचा लाभ लाभार्थ्यांना प्रत्यक्ष मिळावा यासाठी महाराष्ट्र सरकारचे आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांनी देवरी येथे आदिवासी समाजातील लाभार्थ्यांना प्रत्यक्ष विविध योजनांचा लाभ आणि आदिवासी समाजातील महिला आणि पुरुष यांना समाजाच्या विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी विविध योजनांचा लाभ देऊन लाभार्थ्यांना धनादेश आणि विविध योजनांचा लाभ देण्यासाठी मेळावा आयोजित करण्यात आला. मेळाव्यातून प्रत्यक्ष आदिवासी समाजातील विविध नागरिकांना या योजनेचा लाभ देण्यात आला, जेणेकरून आदिवासी समाजाचा विकास होऊन त्या भागातील उपलब्ध असलेल्या साधनांनी व समाजातील नागरिकांनी स्वतःचा विकास करावा. हा त्यामागचा उद्देश असल्याचे मंत्री विजयकुमार गावित यांनी सांगितले. भगवान बिरसा मुंडा गौरव यात्रेच्या निमित्तानं आज आम्ही जनजागृती करणं, आदिवासी बांधवांचे मेळावे घेऊन त्यांना वेगवेगळ्या योजना देणं, त्याचबरोबर आश्रमशाळा, वसतिगृहाचे इमारती आहे त्यांचं काहींचं भूमिपूजन, उद्घाटन असे विविध कार्यक्रमाच्या निमित्तानं मी आज सकाळपासून गोंदिया जिल्ह्यामध्ये मी फिरतो आहे. आणि त्या अनुषंगानं आम्ही या मेळाव्याच्या माध्यमातून जे काही योजना आम्ही आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून राबवतो आहे त्या त्याच्यापर्यंत पोहोचाव्या, हा त्याचा मागचा उद्देश आहे. कारण की पूर्वी आम्ही आदिवासी विकास वित्तीय महामंडळ त्या योजना केंद्र शासनाकडून आम्ही काही राबवत होतो, त्याच योजना आपण राज्यामध्ये सुद्धा राबवायचा आपण सुरू करतो आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये आदिवासी बेनिफिशरीज आहे, लाभार्थी आहे, त्यांना वाहनं, प्रवासी वाहनं असतील, मालवाहू वाहनं असतील, त्याचबरोबर धाबे असतील किंवा वेगवेगळे प्रशिक्षण देण्याचे योजना असतील, त्या वैयक्तिक ज्या योजना आहे व्यापार करण्याच्या दृष्टिकोनातून त्या योजना आपण मोठ्या प्रमाणामध्ये राबवतो आहे. आणि बचत गटांनी आणि शेतकरी उत्पादक गटाने मोठ्या प्रमाणामध्ये काही डेअरीचे उपक्रम राबवत आहे. मी ज्या पद्धतीने सांगितलं, मऊ फ्लावर आहे, त्याच्यापासून गोळा करणं, प्रक्रिया करणं, त्याचे व्यवसाय आपण करतो आहे. काही ठिकाणी लाखचे आपण त्या ठिकाणी सुरू केलेले आहे. या भागात जे जे उपज असेल ते उपजमधून आपल्याला हे करण्याची भूमिका आम्ही स्वीकारली आहे. ज्या ठिकाणी धान होतं त्या ठिकाणी मिलिंगसाठी पण आम्ही काही ठिकाणी त्यांना निधी उपलब्ध करून दिलेला आहे. तर अशा पद्धतीने त्यांना व्यवसाय उपलब्ध करून देणं, महिलांना त्यांच्या बचत गटांना मदत करणं, अशा पद्धतीच्या योजना केल्या आहेत.
त्याचबरोबर जोडधंद्याच्या रूपानं काही ठिकाणी आपण गायी देतो आहेत, काही ठिकाणी शेळ्यांचं सुद्धा आपण वाटप सुरू केलेलं आहे। अशा पद्धतीने जोडधंद्याचं त्यांना द्यायचं। या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तलाव आहेत, काही ठिकाणी धरणं आहे, त्याच्यामधून लिफ्ट करून जे सिंगल पीक घेतात त्यांना 2 पिकं 3 पिकं घेता येतील आणि त्यांचं उत्पन्न वाढेल अशा दृष्टिकोनातून ही आपण सुरुवात केली आहे। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या हस्ते हिरोज ऑफ मुंबईच्या माध्यमातून मुंबईच्या विकासासाठी योगदान देणाऱ्या 17 विभूतींच्या अर्धाकृती पुतळ्यांचे अनावरण करण्यात आलं आहे। लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले असून काही काळातच निवडणुकीच्या तारखाही जाहीर होतील। अबकी बार 400 पार या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे टार्गेट आहे। आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांचं लक्ष आहे। भारतीय जनता पक्षाने देखील कंबर कसून तयारी सुरू केली असून 400चा आकडा गाठण्यासाठी त्यांनी सर्व उपाय अंमलबजावणी सुरू केली आहे। निवडणुकीतील टार्गेट पूर्ण करण्यासाठी भाजपामध्ये विविध पक्षांच्या मोठमोठ्या नेत्यांची इनकमिंगही सुरू झाली आहे। या पार्श्वभूमीवर सर्व स्तरावरील जनतेला लुभावण्यासाठी भाजपने आणखी एक खेळी खेळली असल्याचं सांगण्यात येत आहे, ती म्हणजे हिरोज ऑफ मुंबई। भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जे.पी. नड्डा सध्या मुंबई दौऱ्यावर असून आज त्यांच्या हस्ते हिरोज ऑफ मुंबईचे उद्घाटन करण्यात आलं आहे। हिरोज ऑफ मुंबईच्या माध्यमातून मुंबईच्या विकासासाठी योगदान देणाऱ्या 17 विभूतींच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण आज नड्डा यांच्या हस्ते करण्यात आलं। त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, कुसुमाग्रज, बाळासाहेब ठाकरे, सचिन तेंडुलकर, जे.आर.डी. टाटा, लता मंगेशकर अशा विविध मान्यवरांच्या पुतळ्याचा समावेश आहे। आज के इस कार्यक्रम में हमारे साथ उपस्थित श्री देवेंद्र फडणवीस जी, हमारे उप मुख्यमंत्री महाराष्ट्र सरकार, आशीष शेलार जी, हमारे मुंबई के अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे जी, हमारे महाराष्ट्र प्रदेश के अध्यक्ष मंगल प्रभात लोढ़ा जी, चंद्रकांत जी, हमारे स्पीकर साहब राहुल नार्वेकर जी, विनीत जैन जी, अजीत सावरकर जी, सुरेंद्र जी और हमारे सभी सम्मानित सज्जनवृंद, मंच पर आसीन सभी वरिष्ठ नेतृत्व और यहाँ इस हमारे उद्यान के श्री गणेश के अवसर पर एकत्र आए सभी देवी और सज्जनों और हमारे मीडिया के साथी, प्रिंट मीडिया और इलेक्ट्रॉनिक मीडिया के साथी, मैं अपनी बात को प्रारंभ हिंदवी स्वराज के संस्थापक छत्रपति शिवाजी महाराज को नमन करके प्रारंभ करता हूँ। भारत रत्न वीर भारत रत्न हमारे बी.आर. अम्बेडकर जी को नमन करके याद करता हूँ और वीर सावरकर जी को हम नमन करते हुए अपनी बात को प्रारंभ करते हैं। सबसे पहले तो मैं मंगल प्रभात लोढ़ा जी को इस कार्यक्रम के लिए, आयोजन के लिए बहुत बहुत बधाई देता हूँ और शुभकामनाएं देता हूँ, जिन्होंने इस कार्यक्रम की रचना की। यह कार्यक्रम देखने में तो छोटा लगता है, लेकिन इसकी योजना बड़ी है और इस योजना में एक दूरगामी प्रभाव यह देगा, ऐसा मैं मानता हूँ। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। आजच्या या प्रेरणास्थळाच्या उद्घाटन प्रसंगी आपल्याला लाभलेले उद्घाटक भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय जे.पी. नड्डाजी, मंचावर उपस्थित सन्माननीय चंद्रशेखर बावनकुळे जी, आशीष शेलार जी, ज्यांच्या मेहनतीतून या ठिकाणी हे कार्य उभं राहिलं, ते मंगल प्रभात लोढ़ा जी, या ठिकाणी उपस्थित असलेले मुंबईचे पालकमंत्री श्री दीपक केसरकर जी, आमचे विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर जी, आमचे सहकारी चंद्रकांत दादा पाटील, माननीय शिवप्रकाश जी, श्री प्रवीण दरेकर जी, या ठिकाणी विशेष रूपाने उपस्थित असलेले श्री रणजित सावरकर जी, त्याचप्रमाणे विशेष रूपाने उपस्थित असलेले आदरणीय भीमराव आंबेडकर जी, या ठिकाणी उपस्थित असलेले विनीत जैन जी,
सर्वच मंचावरील सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की मंगलजींच्या संकल्पनेतून या ठिकाणी हे एक प्रकारचं स्मृती उद्यान किंवा प्रेरणास्थळ तयार झालं आहे की ज्या ठिकाणी ज्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली ते छत्रपती शिवराय देखील आहेत आणि ज्यांनी भारताला राज्यघटना दिली ते आपले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर देखील आहेत, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले देखील आहेत, वीर सावरकर जी देखील आहेत, बाळासाहेब ठाकरे जी देखील आहेत, रामनाथ गोयंकाजी, कवी कुसुमाग्रज, आपल्या गानसम्राज्ञी लता मंगेशकर, जे.आर.डी. टाटा, धीरूभाई अंबानी, दादासाहेब फाळके ज्यांनी मुंबईला आकार दिला ते नाना शंकरशेठ, त्याचप्रमाणे डॉक्टर होमी भाभा, बाबू गेनू, अशोक जैनजी, कोळी पुरुष जी आपली मूळ लोक आहेत, कोळी लोक की ज्यांनी खरी मुंबईची संस्कृती जपली, त्याचप्रमाणे सेठ मोतीशाह आणि यासोबत ज्यांना आपण लिव्हिंग लेजंड म्हणतो असे या ठिकाणी आपले सचिन तेंडुलकर जे देखील आहेत. मी या निमित्ताने मंगलप्रभात लोणाजींचं अभिनंदन करतो, आमचे महापालिकेचे आयुक्त श्री चहल यांचं देखील अभिनंदन करतो आणि त्यासोबत मंजू लोणाजी ज्यांनी याच्याकरता लोणा फाउंडेशनच्या माध्यमातून मदत केली त्यांचं देखील अभिनंदन करतो. आणि या सगळ्या महनीय व्यक्तींचे जे कोणी पारिवारिक लोक या ठिकाणी आले आहेत त्या सगळ्यांचं स्वागत करून मी पुन्हा एकदा या प्रेरणास्थळीमध्ये आपल्याला सगळ्यांना प्रेरणाच मिळेल अशा प्रकारचा विश्वास व्यक्त करतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. महाराष्ट्र टीव्ही 24च्या मराठी बातमीपत्रामध्ये सध्या इतकंच. बातम्यांचा वेग असाच सुरू असेल. बघत रहा महाराष्ट्र टीव्ही 24. बॉस ने मीटिंग बुलाई. बाहर उठो बैठो. तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार. कॉल या विजिट करें www.pilesfistulacure.com. सबसे अलग दिखेगी आपकी पसंद कृष्णा मेंस. इंडियन हो या इंडो वेस्टर्न स्टाइल में अलग कृष्णा मेंस हमसे सस्ता कोई ना बेचे. दूल्हे राजा की पसंद कृष्णा मेंस. हमारे यहाँ कोट पैंट, कुर्ता पैजामा, जैकेट, शेरवानी, शर्ट, जीन्स सब कुछ एक ही छत के नीचे. कोट पैंट 3050 से लेकर 20,000 तक, कुर्ता पैजामा 500 से लेकर 2000 तक. हमारा पता कृष्णा मेंस, नंगा पुतला चौक, जागनाथ रोड, गांधी बाग, नागपुर.